आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. म्हणजे कुठं दिसेना झाली या. काय काय ए सुनंदी, नक्की सत्कार हाय नव्हता तिचा? का ह्यान बारीला बी आपल्याला येड्यात काढलंय तिनं? मला बी तसंच वाटतंय. हो नाही नाही, मला सांगितलं की तिने. अरे नमस्कार, या या या. नमस्कार. आणि मंजू कुठे आहे? ही नाही दिसत आहे. अहो मी तुम्हालाच विचारणार होते, कुठे आहे मंजू? नाही म्हणजे आमरी आणि ती एकत्रच येणार होत्या, पण दोघी बी दिसना झाल्यात. नमस्कार तात्या साहेब. नमस्कार नमस्कार. म्हणजे तुमच्या मुलीचं कौतुक आहेच आहे, पण तुमचं सुद्धा कौतुक. हा, धन्यवाद. तुमचेच आशीर्वाद आहेत बघा. बसा. अहो नाही नको, आम्ही बसतो की माग. बसा या पहिल्या रांगेत बसायचंय. अहो मंजूची आई आहात तुम्ही, मागे कसे बसाल? हा, आम्ही बसतो. मम्मी साहेब, वाट द्या की वाईच. आवा तिथं. हा, तिथंच बसत होतो. मम्मी बघितलं का, तात्या साहेबांनी तुमच्या पुढे बसवलं बघा त्या मंजू वहिनीच्या आईला. ती बी पहिल्याच रांगेत. एक कवी बसू दे की, एवढं काही त्यात. किती जरी पुढे बसलेली असली की नाही, तरी बिचारीच्या नशिबात काही लेकीचा कौतुक सोहळा नाही बघ. आता बघ कशी तोंड पाडून घरी जाते. मम्मी साहेब, कुठं आहे मंजू? कुठे म्हणजे? आता आमच्या तर पुढे निघाली होती ती. आता ही तर अजून कशी आले नाही कोणाच ठाऊक. जुळतय तुझ्या मागा मागा पळतय, हसलय बघ फसलय. तुझ्या हसण्याची वेगळी नशा, तुझ्यासाठी जीव वेडा पिसा. तुझ्या स्पर्शाने मन बावरलय, तुझ्या स्पर्शाने मन बावरलय. तुझ्या इश्कात मन माझं रंगलय रंगलय ग, इश्कात मन माझं रंगलय. तुझ्या इश्कात मन माझं रंगलय रंगलय ग, इश्कात मन बरं झालं तू आलीस. मी किती घाबरले होते माहितीये. आजचा दिवस पोलीस म्हणून माझ्यासाठी किती महत्वाचा होता. तू आली नसतीस तर मी इथंच अडकून पडले असते.
सॉरी, मला वाटलं आमरीच आहे. राहू द्या, सॉरी म्हणायची काही बी गरज नाही. तुम्ही डोळा पुसा बघू आधी. हो, आजचा दिवस तुमचा आहे आणि आज तुम्ही असं रडणं बरोबर नाही वाटत. वाघमारे, आपल्यात किती बी भांडणं झाली असतील, काय बी झालं असेल, पण हे मात्र खरं आहे की तुमच्या हिमतीमुळं एक गुन्हेगार पोलिसांच्या तावडीत सापडला आणि त्यामुळेच तुमच्या घरातल्यांना, तुमच्या पोलीस सहकाऱ्यांना तुमचा अभिमान वाटतोय. आणि फक्त त्यांनाच नाही तर मला बी तुमचा अभिमान वाटतोय. वाघमारे, बोला की काहीतरी. का अजून माझ्या संग न बोलण्याचं मीटर चालूच आहे तुमचं? पण राहू द्या, चला आपण निघूया, उशीर होतोय. चला. एक मिनिट. चला. बघितलं का भारती मॅडम? मॅडम नाही, एक अवॉर्ड काय मिळालं, फ्लॅग होइस्टिंग पण कमी वाटायला लागलं तर. अगं प्रिया, तिनं मुद्दाम नसेल केलं, खरंच काहीतरी अडचण आली असेल. हो, नेहमीसारखी अडचण आली असेल. बोल, ती मंजू कुठे राहिली माहितीये तुम्हाला? मला काहीच बोलले नाही. बघा, असं करतो, थोडं कौतुक केलं ना मंजूचं, काहीतरी गोंधळ घालणारच. सवे कवी ती नेबळट लई तोऱ्यात फिरणार होती मेडल मिळाल्यावर, पण आता ह्या मम्मीने तिला कसा हितका दाखवलाय ती बघच. सॉरी सर. मंजू, याला काय अर्थ आहे? का उशीर झालाय? अगं, आजचा दिवस किती महत्वाचा आहे. आपल्या सगळ्यांसाठी तर आहेच, पण तुझ्यासाठी इतका महत्वाचा दिवस आणि असं वागणार तू? सर, मी समज सांगते तुम्हाला. ठीक आहे. हे बघ, आता आली आहेस ना, तर व्यवस्थित उभी राहा आणि कुठलीही गडबड करू नको. चला, सर्वजण ध्वजारोहणासाठी सज्ज व्हा. तात्यासाहेब, भारत माता की जय. भारत माता की जय. वंदे मातरम. वंदे मातरम. भारत माता की जय.
उधळीत शतकिरणा उधळीत जनहृदया प्रभात आला रे प्रभात रवी उदया तिमिराची रजनी गेली रे गेली रया उधळीत शतकिरणा या सुंदर अशा समूहगीताबद्दल श्रीपतराव पाटील हायस्कूल करंजे येथील या विद्यार्थ्यांचं गोड कौतुक. उपस्थित बंधू भगिनींनो, आज 78वा भारतीय स्वातंत्र्य दिन. या मंगल प्रसंगी उपस्थित सर्वांचंच मी मनपूर्वक स्वागत करतो. पोलीस दलात विशेष कामगिरी केलेल्या कर्मचाऱ्यांच्या सन्मानाकडे आपण वळत आहोत. या ठिकाणी पहिल्या सन्मानासाठी मी आमंत्रित करतो पोलीस कर्मचारी प्रशांत शिंदे यांना. कृपया त्यांनी मंचावरती यावं. आता आपण अशा व्यक्तीचा सन्मान करणार आहोत की ज्या व्यक्तीच्या कामगिरीमुळे आपल्या सगळ्यांचीच मान ही अभिमानानं उंचावलेली आहे. कुख्यात गुन्हेगाराला पकडण्यासाठी त्यांनी घेतलेल्या कष्टांचा आज इथं सन्मानपूर्वक गौरव करण्यात येत आहे. कॉन्स्टेबल मंजिरी वाघमारे. मी कॉन्स्टेबल मिस वाघमारे यांना विनंती करतो की या आनंदाच्या क्षणी त्यांनी आपल्या भावना व्यक्त कराव्यात. रत्नी, गळ्यात अडकवतात ते गोल गोल असतं ना, ते सोन्याचं मेडल असतं, हे नाही.
सर्वप्रथम सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. इतरांसाठी भेदरट नेबळट असणारी मंजू आज हिथं या व्यासपीठावर उभी राहून भाषण देईल असं कधीच वाटलं नव्हतं. ही वर्दी नाईलाजानं अंगावर पडली, पण आज तीच वर्दी या मंजूची ओळख बनली. पोलीस सेवेतून देश सेवेसाठी हातभार लागतो ही भावना खूप बळ देऊन जाते. आज हे कौतुक मला आणखी बळ देईल. आणि ह्या वर्दीचा मान राखला जाईल. आणि मी वचन देते की देश सेवेसाठी जे काही करावं लागेल ते करण्यासाठी मी नेहमी तत्पर असेन. माझ्या आयुष्यात लय कठीण प्रसंग आले, पण मला सांभाळून घेणारे सहकारी माझ्या बरोबर होते. मी हितवर आले त्याच्या मागे लय जणांचे आशीर्वाद आहेत. पण हितवर पोचायला मला एका व्यक्तीनं जीवापाड मदत केली. ती म्हणजे सत्या. खरंच थँक्यू सो मच सत्य. अभिनंदन अभिनंदन. ते चमकतंय बर का चांगलं, पण जरा सोन्याचं असतं का नाही म्हणजे अजून जरा चांगलं चमकलं असतं. द्यायचंच होतं तर सोन्याचं द्यायचं ना. अग नाही म्हणजे माझ्या बाचीने कामगिरी बी तशीच केली म्हणून म्हणलं. अहो ताई, सोन्याचं मेडल पाहिजे असेल ना तर ऑलिम्पिक मध्ये जावं लागेल मंजूला. पण मंजू, मला तुझा लय अभिमान वाटतो. आमचं केस पांढरं झालं तरी आम्हाला जे करता आलं नाही ते तू नोकरीला लागल्या लगेच केलंस. हे बघ मंजू, हे तू डिझर्व करतेस, उगाच नाही म्हणू नको. पण जाधव साहेब, हे मेडल माझ्या एकटीचं नाही. आपण सगळ्यांनीच किती मेहनत घेतली होती त्याला पकडायला. मला एकटीला थोडीच जमणार होते एवढं. पण दिदे, या कामाचं खरं बक्षीस तुला त्या दिवशीच मिळालं होतं बघ, सत्यादाजींच्या रूपात. अमृता, खरं बक्षीस आमच्या सत्याला मिळालंय. मंजू सारखी बायको त्याच्या आयुष्यात आली.